शिष्टमंडळ कशासाठी होतं की निवडणूक आयोगाचा जो गोंधळ आहे त्या गोंधळाच्या अनुषंगानं त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणे हा एकंदरीत त्या शिष्टमंडळाचा हेतू होता. आणि त्या हेतूच्या अनुषंगानं सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आणि चीफ इलेक्टोरल ऑफिसरला भेटलेले आहेत. त्यामुळे यात आघाडीचा युतीचा असा कुठल्याही प्रकारची चर्चाच त्या ठिकाणी शक्य नसल्यामुळे ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या अनावश्यक आहे असं वाटतं. तुम्ही या शिष्टमंडळासोबत जाण्याऐवजी तुम्ही दिल्लीला जाणं पसंत केलं. काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यामध्ये सहभागी झालो. आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या समवेत जर 14 तारखेला जर बैठक त्या ठिकाणी मला बोलवल्या जातं आणि काही पक्षाचा जो नियमित भाग आहे बैठकीचा त्या अनुषंगाने मला जर दिल्लीला त्या ठिकाणी बोलवलं जातं तर मी दिल्लीला जाणं हे देखील स्वाभाविक आहे. त्यामुळे मी काही मुंबईत होतो किंवा इतरत्र गेलो असं असं नाही. मी पक्षाच्याच कामात होतो आणि पक्ष म्हणून आम्ही त्याच्यात सहभागी होतो. संजय राऊतांनी यापूर्वी कुठल्याही काँग्रेस नेत्याबद्दल थेट पत्रक लिहून तक्रार केलेली नव्हती. तुमच्या बाबतीत मात्र असं पहिल्यांदाच घडलेलं पाहायला मिळतंय की तुमच्या सोबत महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या शिवसेनेनं काँग्रेसची तक्रार केलेली आहे. नाही, ते तक्रारीचा यात प्रश्नच नाही. कारण सहभागाचा जो प्रश्न आहे तो सहभाग आम्ही त्या शिष्टमंडळात सहभागी होतो. आणि भविष्यात देखील राहुल गांधींनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचा सगळा जो डाटा आहे हा त्या ठिकाणी मांडण्यात आला होता. दुसऱ्या पत्रकार परिषदेत देखील महाराष्ट्रातल्या राजौऱ्याचा उल्लेख केला होता. लेख जो लिहिला होता राहुल गांधींनी त्यामध्येही कामठी विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख होता. नंतर दस्तरखुद देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचीही माहिती त्या ठिकाणी होती. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाने एक विभाग स्वतंत्ररित्या स्थापन केलेला आहे. आणि त्या विभागाची जी माहिती आहे त्या माहितीचा अनुषंगानं निवडणूक आयोगाला आम्ही स्वतंत्ररित्या भेटलो, शिष्टमंडळ म्हणून भेटलो. जी आमची माहिती आहे ती आमच्या मित्रपक्षांसोबत अर्थात उद्धव युबीटीच्या सोबत आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीसोबतही आम्ही ती सगळी शेअर केलेली आहे. महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघाचा जो डुप्लिकेट नावं असल्याचा ट्रिप्लिकेट नावं असल्याचा डाटा आहे तोही आमच्या जो उपलब्ध आहे. तो पण पेनड्राईव्ह मध्ये काल थोरात साहेबांनी तो शिष्टमंडळात गेले असताना निवडणूक आयोगाला जवळ त्या संदर्भात देखील माहिती दिलेली आहे. त्यामुळे एकंदरीत या सर्व गोष्टीमध्ये आम्ही पुढाकारानं त्यामध्ये आहोत आणि या सर्व मुद्द्यांमध्ये आमचा सहभाग जो आहे हा राहणारच आहे. तर पण आपण काल पाहिलं की निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये विरोधकांसह मनसे सुद्धा एकत्र पाहायला मिळाली. जर निवडणुकीमध्ये असं चित्र दिसलं तर सगळ्यांना फायदा होईल असं वाटत नाही का? नाही, हा तुर्तास निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीच्या अनुषंगानं हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. आणि त्या एकदा